गुड मॉर्निंग पब्लिक. आज आम्ही गोव्यात स्टे घेतला होता. आता झोप झालेली आहे. झोप मस्त आराम केला. आता फ्रेश वाटतंय थोडं. आता इथून आम्ही कलिंगूट बीचकडे जाणार आहोत. इथून काय अंदाजे 18 किलोमीटर दूर आहे. आणि ते लोक सांगतात आज 30+ असल्यामुळे गर्दी खूप असणार आहे तिकडं. त्यामुळं होता येईल तेवढं लवकर जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही. तिकडे गेल्यावर आता काय काय कसं आहे काय अजून तर काय आम्हाला अंदाज आहे. आम्ही फर्स्ट टाइम चाललेलो आहे. बघू आता तिथं गेल्यावर काय होते. हे बघा मित्रांनो, गोव्याच्या बीचवर कलिंगूट बीच. हे बघा किती गर्दी आहे. 30+ माहोल आहे. फुल गर्दी. ही आमची गँग. बाकीची कुठे गेली? पब्लिक हे देखो कसला माहोल आहे इथं गोव्याच्या बीचला. जिकडे बघा तिकडे क्राऊड आहे. आमची गँग इथं पाण्यात जाऊन एन्जॉय करताना. थोड्या वेळात आम्ही पण पाण्यात जाणार आहे. सगळे आहे ना गोवाले. लाटा झाले गोवाले बीच. अरे तिथं नाही का ते माणूस जो नाही प्रगत पाण्यावरती. ए पुढचा आपला विचारा ना. ए तेवढं पाणी उडत जरा तळ्या.
गाईज हे बघा किती पब्लिक आहे आज. हे बघा इथं रात्रीचा कार्यक्रमाची इथं सगळं तयारी झालेली आहे. फुल पब्लिक. का 31मुळे आज गोव्याच्या बीचला सगळे सुट्ट्या काढून इथं फिरायला आलेले आहेत 31 सेलिब्रेट करण्यासाठी. न्यू इयर रात्री 12च्या नंतर न्यू इयरचा मोठा असा हे बघा तुम्हाला दिसत DJ गाणी बिणी साऊंड सिस्टीमची तयारी. हा ना नारा फते येणार काय रात्री. रात्रीचा प्रोग्राम आहे नाईट शो. काय आवाज बाहेर येईन ना बाहेर ना. ज्ञानेश्वर दादा मालकर हे बाटली घेऊन चाललेले आहेत. माती घेऊन जातोय पोंगे तळ्याला. या मातीत काही ना काही आठवण म्हणून गोव्याची. तुम्ही पण घेऊन जा. काही लोक राहू द्या इकडे. मातीची गरज इथं नाहीये. लोक किल्ले बिल्ले बनवायला लागले. हो पण पॅराग्लायडिंगला मजा आली बरं का.
बघा मित्रांनो, गोव्याचा रात्रीचा माहोल. आज 31 असल्या कारणाने ह्यो गोव्याचा असा माहोल आहे. हे बघा, प्रत्येक रेस्टॉरंटच्या बाहेर DJ लावलेला आहे आणि फुल जोशामध्ये, फुल आवाजामध्ये गाणी चालू आहेत. हे बघा, तो पूर्ण बीच रोषणाईने भरलेला आहे. हा ना, चल मी घेऊन जातो त्याला आंघोळीला. साबण लावून असतं बरोबर. बघा साबण लावून असतील निश्चित. खाने का बोलता है, डिस्को का बोलता है, तो जो आटा लोगे और डिस्को उसके बाद बाय 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 बाय. हे कसं बोलत आहे, कसा बोलत आहे. हे बघा मित्रांनो, 1.5 तास झाला आम्ही ह्या लाईनीत थांबलेलो आहे. अजूनपर्यंत ट्रॅफिक हल्लं नाही. हे फुल ट्रॅफिक. आता बघू ट्रॅफिक कधी क्लिअर होतंय आणि आम्ही गोवा सोडतोय. हे बाबा पब्लिक, हा गोव्याचा रात्रीचा टाइम. किती गर्दी आणि किती ट्रॅफिक आहे इथं. अजूनपर्यंत आमची गाडी मागच आहे. बघतोय आता कधी ट्रॅफिक क्लिअर होते आणि आम्ही इथून लवकर निघतोय. सध्या फक्त वाटच बघतोय.
मित्रांनो, आता आम्ही कोल्हापूरमध्ये ड्रेससाठी थांबलो होतो. आता माझे मित्र आवडून तयार आहे, बाकीचे मेंबर एक एक करून या वॉशरूमला जाऊन आंघोळीची तयारी करत आहे. बघू आता सर्वांचं कधी आवडते आणि कधी आम्ही कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनाला जातोय. तुम्हाला देवीचं दर्शन बघू, आपण मोबाईलचा अलाउड केला तर तुम्हाला देवीचं दर्शन घडवण्याचे कार्य मी करतो. नंतर आपण नेहमीप्रमाणे बाहेरून दर्शन तुम्हाला दाखवतो. जिथपर्यंत मला मोबाईल अलाउड आहे तिथपर्यंत तुम्हाला दर्शन घेऊन देतो. हे बघा मित्रांनो, कोल्हापूरच्या देवीचे मंदिर. आता आम्ही दर्शनासाठी आज चाललो आहे. हे बघा, आज तुम्हाला दिसत असताना इथं किती गर्दी आहे. आता आम्ही दर्शनासाठी आतमध्ये चाललोय. पाहूया आतमध्ये. हे बघा, हे देवीचं मंदिर, हा कळस. किती सुंदर प्रतिकृती केलेली आहे मंदिराची. हे साईडला सगळं. हे बघा मित्रांनो, देवीच्या दर्शनासाठी किती भाविक भक्तांची इथं गर्दी जमलेली आहे. इथून मुखदर्शन ची रांग आहे. ज्यांना अर्जंट दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर इथं मुखदर्शन घेऊन पण जातात. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्या कारणाने मी तुम्हाला आतमधील दृश्य दाखवू शकलो नाही. मित्रांनो, आतमध्ये खूप गर्दी होती. आमचे दर्शन खूप वेळानंतर झाले. तुम्हाला दर्शनाचे दृश्य मी तुम्हाला दाखवणार होतो, पण काय आत मोबाईल अलाउड नसल्या कारणाने मी तुम्हाला दाखवू शकलो नाही. हे बघा मित्रांनो, आता आम्ही कोल्हापूरच्या शाहू पॅलेस या ठिकाणी आलोय. आता इथून आतमध्ये शाहू पॅलेस आहे. पर पर्सन 40 रुपये इथलं चार्ज आहे. जरला 5 वर्षापासून 16 वर्षापर्यंत मुलांना 20 रुपये चार्ज आहे. आणि जे 16 वर्षाच्या पुढील त्यांना 40 रुपये पर पर्सन. हे चला, तोप दाखव. हे बघा, शाहू पॅलेसच्या इथली तोप 2 तोप आहेत आणि मध्ये एक पुतळा आहे. हा, पावसाळ्यात 1 नंबर मस्त हिरवळ. दर नाही रताळ्याची तळे. आपण गोवाला गेलो, समुद्राचं नाव काय? अरे बाटले घे ना मग आपल्याला 1-2 आतमधल्या आपल्या भरलेल्या. पाणी लागेल ना आतमध्ये. ह्यानं फक्त इथलं प्यायला लागत आहे. ते योग्याला सांग. नुसतं भरून ठेवल्यात. हे भाऊ, गाडीवर घे. हे पावसाळ्यात भारी वाटत असं ना. ते वाटतं शाहू पॅलेस. आणि हा शाहू महाराजांचा पुतळा. हे बघा, भारी येतं ना. अरे क्लास 1 नंबर.
हे बघा मित्रांनो, आता आम्ही हे आहे शाहू महाराजांचे शाहू पॅलेस. आता आम्ही आतमध्ये जाऊन शाहू पॅलेसची सगळं पाहणार आहे. सगळे जुन्या प्रातःकालीन वस्तू. हे बघा काही जे आहे शाहू पॅलेस आणि पूर्वकालीन घड्याळ. आतमध्ये बघण्यासारखं खूप काय होतं, पण मोबाईल आणि कॅमेरा बंद असल्यामुळे तुम्हाला आतमधलं दृश्य दाखवू शकलो नाही. जुन्या काळातल्या वस्तू बघून डोळे असे पाणावले होते. तुम्हाला पण दाखवण्याची इच्छा खूप होती, पण काय इथं कॅमेरा टोटली बंद आहे. कॅमेरा मोबाईल खूप वेळ वाट पाहिली. त्याच्यानंतर आम्ही हे हॉटेल 24 या ठिकाणी जेवण्यासाठी थांबलो होतो. उत्कृष्ट असे जेवण होते. नॉनव्हेज पण चांगलं आणि व्हेज पण चांगलं होतं. कधी न तुम्ही ह्या रोडनी कोल्हापूर पुणेच्या रोडने जर आलात तर नक्की या हॉटेलला भेट द्या. क्वालिटी एक नंबर आहे. जेवणाचा स्वाद पण चांगला आहे.
नमस्कार मित्रांनो, शेवटी 8 ते 9 तासाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहे. हा तर मित्रांनो, मी या व्लॉगमध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी मोबाईल अलाउड नसल्यामुळं तिथील आतमधील दृश्य मी तुम्हाला दाखवू शकलो नाही, पण आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आम्ही या 4 दिवसात खूप मजा केली, भरपूर एन्जॉय, धमाल मस्ती केली. तुम्ही हा व्लॉग खूप एन्जॉय केला असेल अशी आशा करतो. आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून कळवा. तर जय महाराष्ट्र पब्लिक, भेटू पुढील व्लॉगमध्ये.